नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनास होम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 7वी भूगोल या विषयाचा दुसरा धडा आहे सूर्य, चंद्र आणि पृथ्वी यांचा आपण अभ्यास करणार आहोत। तर हा धडा अभ्यास करण्यापूर्वी जर तुम्ही सपनास होम स्कूलिंग या चॅनलला नवीन असाल तर पटकन हा चॅनल सबस्क्राइब करा, कारण सपनास होम स्कूलिंग चॅनल हा पूर्णपणे फ्री आहे। तुमच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओज तयार केलेले आहेत, प्लेलिस्ट आहेत, त्या तुम्हाला सर्वात प्रथम तुमच्या मोबाईलवर बघता याव्यात त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि छान अभ्यास करा आणि भरपूर मार्क परीक्षेत पाडा। आपण सुरू करूयात आपला इयत्ता 7वी भूगोल या विषयाचा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हा धडा। चंद्राच्या गती। पृथ्वीप्रमाणेच चंद्राला देखील अक्षीय व कक्षीय गती आहे। चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो, तसेच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असते। मी अगदी सोपं उदाहरण देऊ तुम्हाला खूप पटलेले उदाहरण समजा की तुमचे वडील स्वतःभोवती गोल गोल फिरतात, असंच आपण खेळ खेळतो तसं गोल फिरतात, आणि तुमची आई आहे ना वडिलांभोवती गोल गोल फिरतीये आणि तुम्ही तुमच्या आईभोवती गोल गोल फिरताय। असं जस्ट इमॅजिन करा किंवा एक कल्पना करा की तुमचे वडील स्वतःभोवती फिरतात, आई वडिलांभोवती फिरते आणि तुम्ही तुमच्या आईभोवती फिरताय। तर काय चित्र असू शकतं? तशाच प्रकारचं चित्र सूर्य, पृथ्वी आणि चंद्र या बाबतीत असतं, कारण चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि सूर्य स्वतःभोवती फिरतो। अगदी वर्गातलेच उदाहरण घ्या ना, तुमचे शिक्षक आहेत, तुमच्या वर्गातले एखादा मॉनिटर आहे आणि तुम्ही विद्यार्थी आहात। तुमचे शिक्षक म्हणजे सूर्य, तुमचा मॉनिटर म्हणजे पृथ्वी की जे सरांभोवती फिरते, सरांना सगळी माहिती देते वर्गातली पूर्णपणे, आणि तुम्ही विद्यार्थी जे त्या मॉनिटर भोवती फिरताय। त्यामुळे ऑटोमॅटिकली जसं चंद्र पृथ्वीभोवती फिरता फिरता पण सूर्याभोवती फिरत असतो। मग एकूण तुम्हाला उदाहरणात कळालं असेल की जरी चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तरी पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, त्यामुळे तो नकळत सूर्याभोवती पण फिरतच असतो। त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसता तरी तोही सूर्याभोवती अप्रत्यक्षपणे प्रदक्षिणा घालतो। चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो, त्यामुळे आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसत असते। जरा विचार करा, सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश याप्रमाणे पृथ्वी प्रकाशही असेल का? आणि असल्यास तो कुठे असेल? करून बघा। खालील कृती विद्यार्थ्यांनी मैदानावर करावी। 3 विद्यार्थी निवडा, त्यांना सूर्य, पृथ्वी, चंद्र अशा भूमिका द्या। सूर्याला मध्यभागी उभे करा, प्राथमिक पृष्ठ 1 पहा। सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षा आखून घ्या। पृथ्वी बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत फिरत सूर्य बनलेल्या विद्यार्थ्याभोवती आखलेल्या कक्षेवर फिरेल। सूर्याभोवती फिरताना घड्याळाच्या काटाच्या विरुद्ध दिशेने फिरावे। चंद्र बनलेला विद्यार्थी स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी बनलेल्या विद्यार्थ्याभोवती फिरेल। या सर्व केलेल्या कृतीची आकृती वहीत काढा। आता याचं भौगोलिक स्पष्टीकरण बघा। पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे, त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्रामधील अंतर सर्वत्र सारखे नसते, हे समजून घ्या। दोन्ही अंतरात फरक असतो। जेव्हा तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो त्या स्थितीस उपभू म्हणतात, म्हणजे पृथ्वीच्या जवळ असल्यावर काय म्हणतात? उपभू स्थिती म्हणतात। या उलट तो जेव्हा पृथ्वीपासून जास्त दूर असतो त्याला ती चंद्राची अपभू स्थिती म्हणतात। लांब असण्याला अपभू स्थिती, जवळ असण्याला उपभू स्थिती। इथे आपण आता ही आकृती बघू शकतो की या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की ही पृथ्वी आहे। पृथ्वीपासून जेव्हा चंद्र जवळ असतो तेव्हा उपभू स्थिती, आणि जेव्हा पृथ्वीपासून चंद्र लांब असतो तेव्हा अपभू स्थिती। म्हणजे इथे जवळ असताना सुमारे 3,56,000 किलोमीटर आणि इकडे सुमारे 4,07,000 किलोमीटर असा एकूण अंतराचा फरक आहे। तर चंद्राचा पृथ्वी प्रदक्षिणाचा मार्ग अशा प्रकारे आहे आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा आहे। तुम्ही चंद्राच्या कलांचा अभ्यास केला आहे। आकाशात चंद्रबिंबाचा भाग अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत कसा वाढतो आणि पौर्णिमेनंतर तो क्रमाक्रमाने कसा कमी होतो हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही लहानपणापासून बघत आला असाल की कशा प्रकारे चंद्राच्या कला हळूहळू मोठ्या होतात आणि पूर्ण चंद्र तयार होतो, आणि हळूहळू कसं चंद्राच्या कला पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत बारीक होत राहतात। आता इथे आपल्याला चंद्रकला आणि कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष बघायला मिळेल। इथे दिसते आपल्याला कृष्ण पक्ष अष्टमी,
आणि इथे शुक्ल पक्ष अष्टमी असा आहे. चंद्राचा प्रदक्षिणाचा मार्ग आहे पूर्णपणे. चंद्र कशा प्रकारे प्रदक्षिणा करतो. चंद्राची एक बाजू पूर्णपणे आपल्याला काळी दिसते इथे. इथली बाजू आपल्याला कधीही बघायला मिळत नाही. जी सूर्यासमोर बाजू येते ती सतत आपल्याला काय दिसते, आपल्याला प्रकाशमान दिसते आणि ती सतत पृथ्वीच्या समोर दिसते आहे. येते लक्षामध्ये. इथे पौर्णिमा आणि इथे अमावस्या हा चंद्राचा आपल्याला एकूण फरक दिसतो. आता आपण बघूयात की अमावस्या, अष्टमी व पौर्णिमेच्या दिवशी दिसणाऱ्या चंद्रकळांची आकृती 2.2 मध्ये पहा. म्हणजे अमावस्या, अष्टमी आणि पौर्णिमा त्या त्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांची सापेक्ष स्थिती देखील या आकृतीत दाखवलेली आहे. आता आपल्याला जरा विचार करायचा आहे. आकृती 2.2 मधील चंद्राची अवकाशातील स्थिती, पृथ्वीवरून दिसणारी स्थिती तुम्ही कशी ओळखाल? आता आपल्याला जर चंद्राची स्थिती बघायची असेल आकाशातली तर आपण काय करणार आहे? आपण सगळ्यात पहिलं काय करणार की आपण पृथ्वीवरून दिसणारी स्थिती बघण्यासाठी नियमित आकाश निरीक्षण करू. कारण आपण आकाशात निरीक्षण केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की चंद्राची स्थिती काय. आणि पृथ्वीवरून चंद्राची एकच बाजू दिसतं हे आपल्या लक्षात येणार आहे. कारण तुम्हाला एक गंमत माहिती आहे का, आपण असं काय म्हणतो की चंद्रावरती एक ससा दिसतो आणि मग तो ससा आपल्याला कायम दिसतो. तर तुम्हाला एक लक्षात येईल गोष्ट की आपण कधी चंद्राकडे बघत तोच दिसतो आपल्याला काय. कारण आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसते हे आपल्या लक्षात येत असेल. इथे आपल्याला एक आकृती बघायला मिळतीये. आकृती 2.3 इथे काय दाखवलंय बघा. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांचा कोन दिसतोय आपल्याला इथे. तर आपण इथे जर लक्षात घेतलं ना तर हे खूप सोपं आहे समजायला. फक्त थोडंसं लक्ष लागणार आहे तुमचं की पृथ्वी हा चंद्र आहे, हा चंद्र आहे आणि हा सूर्य. यांचा कोण आपण गणित शिकतोच की गणितात आपण कोणाचा अभ्यास केलेला आहे. तर इथे आपल्याला साधारण कोणांची आपल्याला दिसतं की इथे वद्य अष्टमी कृष्ण पक्ष आहे, शुक्ल अष्टमी शुद्ध अष्टमी आहे आणि सरळ रेषेमध्ये इथे पृथ्वी आहे. त्यानंतर जे कोण तयार झालेले आहे त्या कोणांबद्दल सांगितलेलं आहे. आपण बघूया. आपण पृथ्वीवरून आकाशात चंद्रकला पाहत असतो. त्यात चंद्रप्रतिबिंबांचे प्रकाशित भाग असतात. हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे आपल्याला दिसतात. चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो. त्या अमावस्येस तो पृथ्वी व सूर्य यांच्या मध्ये असतो. शुद्ध व वद्य अष्टमीच्या दिवशी चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये 90 डिग्रीचा कोन होतो किंवा 90 अंशाचा कोन होतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भागाचा अर्धाच भाग दिसतो. म्हणून आकाशात चंद्र अर्धवर्तुळकार दिसतो. आपण आकृती आता 2.3 बघितली आहे. ग्रहणे. पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीत नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 अंशचा कोन करते. परिणामी चंद्र प्रत्येक परिभ्रमण दरम्यान पृथ्वीच्या परिभ्रमण प्रतलाला 2 वेळा छेदतो आणि प्रत्येक अमावस्येला सूर्य, चंद्र, पृथ्वी यांना जोडणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असतो. तर पौर्णिमेला तो 180 अंशाचा कोन असतो. असे असले तरी प्रत्येक अमावस्या किंवा पौर्णिमेला चंद्र, सूर्य, पृथ्वी एका पातळीत व एका सरळ रेषेत येत नाहीत. म्हणजे ग्रहण होण्यासाठी आपल्याला सूर्य, चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक अमावस्या पौर्णिमेस ग्रहणे होत नाहीत. आकृती बघायची 2.4. काही पौर्णिमा अमावस्यांना सूर्य, पृथ्वी, चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येतात. अशा वेळी ग्रहणे होतात. ग्रहणे सूर्य व चंद्राच्या संदर्भात घडतात. इथे आपल्याला आकृती बघायला मिळते की ते सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेमध्ये आहे आणि ते चंद्राने 5 डिग्री अंशाचा कोन स्थापित केलेला आहे. आता विचार करायचा आहे. चंद्र, पृथ्वी, सूर्य यांची कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीची तसेच अमावस्येच्या दिवशीची सापेक्ष स्थिती लक्षात घ्या. चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील कोन किती अंशाचे असतील, प्रत्येक महिन्यात असे कोन किती वेळा होते. आपण आता आकृती बघितलेली आहे आणि आपण असं बघूयात. आपण आता इथे आकृती बघू शकतो व्यवस्थित. आपल्याला प्रश्न काय विचारला, किती अंशाचे कोन करू शकतो. तर या आकृतीवरून आपल्याला असं लक्षात येतं की चंद्र इथे बघा, लक्ष देऊन, चंद्र, पृथ्वी आणि सूर्य, इथे चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील कोन कृष्ण व शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी तसेच अमावस्येच्या दिवशी पुढील प्रमाणे. कृष्ण पक्षातील अष्टमी चंद्र, पृथ्वी, सूर्य यांच्यातील कोन काय बघा 90 डिग्रीचा आहे. शुक्ल पक्षातील अष्टमी
चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण पण 90 डिग्रीच आहे. अमावस्येमध्ये चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण काय आहे? 0 डिग्रीचा आहे. यांच्यातले कोण काय? 0 डिग्रीचा आहे, अंशाचा आहे. प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोण 2 वेळा, अमावस्या व पौर्णिमा स्थितीतील कोण 1 वेळा होणार आहे. इथे लक्षात. तुम्हाला जर लिहून हवं असेल, लिहिलेलं हवं असेल तर तुम्ही काय करू शकता माहिती का? मी इथे लिहिलेलं आहे, तर या आकृतीवरनं तुम्ही इथे व्यवस्थित लिहून घेऊ शकता. हे बघा, तुम्ही या आकृतीवरनं जे मी इथे लिहिलेलं आहे तुम्ही लिहू शकता की चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण कृष्ण शुक्ल पक्षातील अष्टमीच्या दिवशी पुढील प्रमाणे. कृष्ण पक्षातील अष्टमी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण 90 डिग्री किंवा 90 अंश. शुक्ल पक्षातील अष्टमी चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण 90 अंश. अमावस्या चंद्र पृथ्वी सूर्य यांच्यातील कोण 0 अंश. प्रत्येक महिन्यात अष्टमीच्या स्थितीतील कोण 2 वेळा व अमावस्या पौर्णिमा स्थितीतील कोण 1 वेळा होईल. सूर्यग्रहण. सूर्य व पृथ्वी यांच्या दरम्यान चंद्र असल्याने चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. या स्थितीत हे तीनही खगोल समपातळीत एका सरळ रेषेत असतात. त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. अशी सावली 2 प्रकारे पडते. मध्य भागात ती दाट असते व कडेला भागात ती विरळ बनते. पृथ्वीवरील ज्या भागात दाट सावली असते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो. ही स्थिती म्हणजे खग्रास सूर्यग्रहण. त्यावेळेस विरळ छायेतील भागातून सूर्यबिंबाचा काही भाग दिसतो, तेव्हा सूर्यबिंब अंशतः ग्रासलेले दिसते. ती स्थिती म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणाची असते. आकृती 2.5 पहा. खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते. आपण आता इथे आकृतीचं निरीक्षण करायचं व्यवस्थित. आपण इथे बघू शकतो की ही पृथ्वी आहे आणि काय झालंय इथे सूर्य आणि पृथ्वी याच्यामध्ये काय झालंय? चंद्र आलाय. इथे सूर्याची चंद्र पृथ्वीच्या समोर आल्यामुळे काय झालंय? इथे सावली पडली चंद्राची. ती कुठे पडली? पृथ्वीच्या ज्या भागात पडली. आता बघा इथे कोण, इथे खूप दाट सावली आहे. तर जिथे दाट सावली तिथे काय असतं? खग्रास सूर्यग्रहण असतं. आणि आता ही जी सावली पडली ती कशी पडली? विरळ सावली पडली. इथे काय दिसतं आपल्याला? इथल्या लोकांना काय दिसतं? खंडग्रास सूर्यग्रहण. आणि इथे जिथे दाट सावली तिथल्या लोकांना काय दिसतं? खग्रास सूर्यग्रहण. तुमच्या लक्षात आलं असेल, खंडग्रास ग्रहण अशा प्रकारे दिसतं आणि खग्रास ग्रहण पूर्णतः झाकलेलं अशा प्रकारे दिसतं. सूर्याचं वलय कडेला दिसतं आणि इकडे एकच बाजू प्रकाशित दिसते. तर अशा प्रकारे खग्रास खंडग्रास सूर्यग्रहण दिसतं. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो. काय होतं? काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीत असतो, म्हणजेच तो पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो. परिणामी चंद्राची दाट सावली पृथ्वीपर्यंत पोहोचतच नाही, ती अवकाशातच संपते. अशा वेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची फक्त प्रकाशमान कडा एखाद्या वर्तुळाप्रमाणे दिसते आणि हे कंकणाकृती सूर्यग्रहण होय. आकृती 2.6 पहा. कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचित दिसतं. आपण आता ही आकृती बघूयात बरं का. आता इथे बघा, ही काय झाली आहे माहिती का? ही कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहणाची आकृती आहे. तर या आकृतीमध्ये आपल्याला असं दिसतं की ही चंद्राची काय अपभू स्थिती. आता इथे बघा, इथं चंद्राचा प्रकाश जो आहे तो पडतच नाहीये, फक्त काय करतोय? विरळ सावली पडतीये आणि त्याच्यामुळे काय होतं? सूर्याच्या कडेला आपल्याला काय कंकण सारखं दिसतं, एक प्रकाशमान कडा दिसते आणि त्यालाच आपण कंकणाकृती सूर्यग्रहण असं म्हणतो. इथे दिसते कंकणाकृती सूर्यग्रहण तुम्ही बघितलं असेल. आणि इथे खंडग्रास ग्रहण, जिथे जरा विरळ सावली पडली त्या ठिकाणाहून दिसतं. आता आपल्याला काही टास्क दिला करून बघा. घट्ट चिखलाचा किंवा चिकण मातीचा एक गोळा घ्या आणि तो काय करायचा? आपल्याला टेबलाच्या मध्यभागी ठेवायचा आहे आणि चिखलाच्या गोळ्यात एक पेन्सिल उभ्या दिशेनं रोवा. पेन्सिलचे टोक वरच्या दिशेत येईल हे पहा. म्हणजे आपल्याला पेन्सिल असेल तर अशा प्रकारे रोवायची, चिखलाच्या गोळ्यामध्ये रोवायची. पेन्सिलच्या वरच्या टोकावर स्पंजचा किंवा प्लास्टिकचा लहान चेंडू बसवा. या चेंडूला चंद्र माना. या चेंडूवर मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा. आता आपण बघू शकतो इथे त्यांनी प्रयोग केलेला आहे. इथे काय केलंय? लाईट लावलेली आहे, म्हणजे जसं काही आपण इथे सूर्याच्या किरणांसारखं इथे चेंडू लावलाय त्या गोळ्यावरती पेन्सिल मध्ये ठेवून आणि इथे पृथ्वी. तर कशा प्रकारे सावलीची दाट सावली इथं पडते आणि बाकीची विरळ होणारी सावली कशी व्यापते हे आपल्याला लक्षात येतं. ही सूर्यग्रहणाची कृती आहे. आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेमीवर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबराचा चेंडू ठेवायचा आहे. काय सांगितलं त्यांनी?
आता या चेंडूच्या मागे 10 ते 15 सेंटीमीटर एक मोठा प्लास्टिकचा किंवा रबरा चेंडू ठेवायचा. या चेंडूला पृथ्वी माना. त्यावर देखील मध्यभागी पेन्सिलने वर्तुळ काढा. या वर्तुळाला विषुववृत्त समजा. आता या चेंडू टेबलावर स्थिर ठेवण्यासाठी शाळेत उपलब्ध असलेल्या रबरी रिंगचा किंवा चुंबडीचा आधार म्हणून वापरा. विषुववृत्तासमोर चंद्रावर काढलेले वर्तुळ येईल अशी मांडणी करा. आता सूर्य म्हणून विजेरी घ्या. ती साधारणतः 1 फूट अंतरावर चंद्राच्या सरळ रेषेत आडवी धरा. विजेरीचा प्रकाश चंद्रावर टाका. आकृती 2.7 पहा. चंद्राच्या पृथ्वीवर पडणाऱ्या सावलीचे निरीक्षण करून सूर्यग्रहणाची स्थिती समजून घ्या. चंद्रग्रहण कसं असतं बघूयात आपण. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गावरून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेत प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण घडून येते. अशा वेळी चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत असणे आवश्यक असते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणाचा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो. त्यामुळे चंद्र पूर्णपणे झाकला जाऊन खग्रास चंद्रग्रहण होते. तर काही वेळा चंद्र काहीसं झाकला गेल्यामुळे खंडग्रास चंद्रग्रहण होते. आता आपण आकृती बघायची. सूर्यग्रहणासाठी वापरलेले साहित्य आकृती क्रमांक 2.9 प्रमाणे मांडा आणि चंद्रग्रहणाची स्थिती समजून घ्या. आपण इथं बघू शकतो की इथे सूर्य आहे, इथे पृथ्वी आलेली आहे आणि इथं चंद्र आहे. इथे काय होतंय बघा, जेव्हा सूर्य प्रदक्षिणा घालतोय पृथ्वीला आणि जेव्हा तो त्याच्या दाट सावलीमध्ये येतोय त्यावेळेस काय होतं, खग्रास ग्रहण. यावेळी सुद्धा सूर्य, पृथ्वी आणि चंद्राची एकच समान पातळी असणं गरजेचं आहे. सूर्याचं पडणारी इथे जी प्रकाश आहे पृथ्वीवर आणि त्याच्यानंतर त्याची पडणारी जी सावली ती चंद्रावर पडतीये. त्याच्यामुळे खग्रास व खंडग्रास चंद्रग्रहण घडून येतं. सूर्यग्रहणाचे वैशिष्ट्य बघा. सूर्यग्रहण अमावस्येलाच होतं, पण प्रत्येक अमावस्येला होत नाही. हे लक्षात घ्या की सूर्यग्रहण असलं की अमावस्येला होतं, पण प्रत्येक अमावस्येला सूर्यग्रहण होत नाही. सूर्य, चंद्र, पृथ्वी अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होतं. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी 7 मिनिटं 20 सेकंद म्हणजे 440 सेकंद असतो. चंद्रग्रहणाचे वैशिष्ट्य. चंद्रग्रहण पौर्णिमेला होते, परंतु प्रत्येक पौर्णिमेला होत नाही. सूर्य, पृथ्वी व चंद्र अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावरच चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी किती, 107 मिनिटे इतका असतो. खूप महत्वाची माहिती आहे. स्पर्धा परीक्षांना अशा प्रकारचे प्रश्न नक्की येतात किंवा तुम्हालाही गाड्या जागांसाठी असे प्रश्न नक्की येतील. एका वाक्य उत्तर द्यायला पण येतील. महत्वाचा पार्ट आहे, लक्षात ठेवा, नीट वाचा आणि समजून घ्या. ग्रहण एक खगोलीय घटना. सूर्यग्रहण व आणि चंद्रग्रहण या केवळ खगोलीय स्थिती आहेत. या शुभ अशुभ असं काही नसतं. सूर्य, पृथ्वी आणि चंद्र विशिष्ट स्थितीत येण्याचा हा केवळ खगोलीय परिणाम आहे. या अवकाशीय घटना नेहमी घडत नसल्यामुळे त्याच्याबद्दल लोकांच्या मनात साहजिकच कुतूहल असतं. खगोलशास्त्रज्ञांसाठी ग्रहण व त्यासाठी खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची पर्वणीच असते. ज्या भागात ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आवर्जून एकत्र येतात आणि ग्रहणाच्या स्थितीचा सखोल अभ्यास करतात. वास्तविक पाहता सूर्यग्रहण, चंद्रग्रहण ही खगोलीय स्थिती आहे, पण मी पण लहानपणापासून इतक्या काय गोष्टी ऐकत आली आहे सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाबाबतीत किंवा ग्रहणाबद्दलच ऐकून की आपल्या मनात एक भीतीचं वातावरण तयार होतं. तुम्ही पण अशा काही गोष्टी ऐकल्यात का तुमच्या लहानपणी किंवा आत्ता ऐकताय का? जर तुम्हाला काही शेअर करायचं असेल ग्रहणांबद्दल माझ्यासोबत तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मला आवडेल वाचायला. हे नेहमी लक्षात ठेवा. सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे आवश्यक आहे. हे खूप लक्षात ठेवा, नाही तर काय होईल, सूर्याच्या प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी, प्राणी गोंधळतात. त्यांच्या जैविक घड्याळापेक्षा वेगळी घटना असल्याने. आता जैविक घड्याळ म्हणजे काय पहिलं समजून घ्या. प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये एक जैविक घड्याळ असतं. जसं की प्राण्यांना घड्याळ कुठेच माहिती नाहीये, पण त्यांच्या जेवणाच्या, खाण्याच्या, झोपण्याच्या वेळा इतक्या फिक्स असतात की त्यांना बरोबर त्याच वेळेला ते उठतात, त्याच वेळेला ते झोपतात. आणि आपल्याही शरीरामध्ये जैविक घड्याळ असतं, फक्त आपल्याला त्याची जाणीव होणं गरजेचं आहे. तर प्रत्येकाच्या शरीरामध्ये जैविक घड्याळ आहे, जे सकाळ, रात्र, दुपार या सगळ्यांना समजून घेतं आणि त्या प्रकारेच वर्तन करतं.
त्यांच्या या घटनेला मिळणारा प्रतिसाद वेगळा असतो. ग्रहणाच्या दरम्यान तुम्ही त्यांचं निरीक्षण करा आणि नोंदवा. तुम्हाला एक सांगू का, प्राणी अस्वस्थ होतात, अवेळी अंधार पडायला लागला की ते घराकडे जायला लागतात, त्यांना कळत नाही आणि त्यांच्या चलबिचल दिसते, अवेळी पक्षी घरी परतताना दिसतात. तर ह्या सगळा बदल आपल्याला खूप वेगळ्या प्रकारचा दिसतो नेहमीच्या दिवसांपेक्षा. माहित आहे का तुम्हाला, पिधान व अधिक्रमण. ग्रहणांप्रमाणे चंद्र व सूर्य यांच्या बाबतीत काही विशिष्ट स्थिती निर्माण होतात, त्यांना पिधान आणि अधिक्रमण म्हणतात. पिधान हे चंद्रामुळे घडते तर अधिक्रमण हे सूर्यामुळे होते. पिधान म्हणजे काय बघूया. ऑक्युलेशन ही एक अवकाशीय घटना आहे. चंद्र एखाद्या ताऱ्यासमोरून किंवा ग्रहासमोरून जातो. अशा वेळी काही काळ ती खगोलीय वस्तू चंद्राच्या मागे लुप्त होते. यालाच पिधान असे म्हणतात. वास्तविक खग्रास सूर्यग्रहण हे पिधानाचाच एक प्रकार आहे. यावेळी चंद्रामुळे सूर्यबिंब झाकले जाते. अधिक्रमण म्हणजे ट्रान्झिट. पृथ्वी आणि सूर्य यांच्या रेषेत बुध किंवा शुक्र यांच्यापैकी एखादा अंतर्ग्रह आला तर अधिक्रमण होते. अशा वेळी सूर्यबिंबावरून एक काळा ठिपका सरकताना दिसतो. ग्रहण व अधिक्रमण यांच्यात फारसा फरक नाही. अधिक्रमण हे एक प्रकारे सूर्यग्रहणच असते. बुधाचे अधिक्रमण झाल्यावर बुध बघा इथे काळ्या ठिपक्यासारखा आपल्याला दिसतोय. आता इथे बघा, मी आणखीन कोठे, इयत्ता 7वी सामान्य विज्ञान ग्रहणे हा भाग बघा आणि इयत्ता 6वी सामान्य विज्ञान विश्व हा पाठ तुम्ही अभ्यासू शकता. आता आपला धडा हा समजून शिकून घेऊन झालेला आहे. बऱ्याचशा अशा कन्सेप्ट की तुमच्यासाठी कदाचित नवीन असतील किंवा समजायला थोडंसं तुम्हाला अवघड वाटत असेल तर कंटाळू नका, हिंमत हरू नका. पुन्हा पुन्हा धडा वाचा आणि जर नाही समजलं तर परत मला विचारा, परत मी तुम्हाला शिकवेन. पण आपल्या अवतीभोवती, आपल्या अवकाशात अशा घटना घडतात की ज्या लहानपणापासून आपल्याला ज्यांचं कुतूहल आहे त्यांचं शास्त्रीय उत्तर आपल्याला या धड्याच्या निमित्ताने मिळतंय, तर ते समजून घ्यायला नक्कीच पाहिजे. म्हणून विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, की आपण हा धडा शिकलेलो आहोत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि मला तुम्ही मोटिवेशन द्या, म्हणजे मी असे चांगले व्हिडिओ तयार करू शकेल. आणि सपनाच होमस्कूलिंग हा चॅनल फ्री आहे, मी आधी सांगितलंय. याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. पण या नवीन व्हिडिओत मी तुम्हाला स्वाध्याय सोडून देणार आहे पूर्णपणे या धड्याचा. तर तोपर्यंत आपण ऑल द बेस्ट तुम्हाला अभ्यासासाठी आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.